याच्यावर जे काही अस्थिवर जे काही बांधल्या जातात किंवा त्याच्या म्हणजे शरीरावर त्याला दफन केल्यानंतर त्याला समाधी म्हणतात. पण बौद्ध तत्वज्ञानामध्ये समाधीचा अर्थ फार विशेष आहे. समच्या अधीन असणं, अशी चित्ताची अवस्था की ज्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचे विकार नाहीत. भगवान बुद्धाने त्याचं विश्लेषण केलेलं आहे. कुशल चित्तस्स एकगता इति समाधी. कुशल चित्ताची एकाग्रता साधन करणं म्हणजे समाधी होय. केवळ डोळे बंद करून बसणे म्हणजे समाधी नाही. तर आपल्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचा राग, द्वेष, मोह, मत्सर, दंभ, अहंकार, माना, प्रतिमाना आणि कुठल्याही प्रकारच्या काम तृष्णा, भवतृष्णा, विभव तृष्णा निर्माण न करणं म्हणजे समाधी. आचार्य बुद्ध गोस्वामी विशुद्धी मग्गामध्ये आणखी त्याला विस्तृतपणे त्याचं विवेचन केलेलं आहे. कुशल चित्तस्स एकगता इति विपस्सना ज्ञान इति समाधी. तर कुशल तर चित्त आहे, पण विशेष दृष्टीने पस्स म्हणजे अनुभवणे, जाणणे. जो विशेष पद्धतीने जाणतो, अनुभवतो, त्याला सुद्धा समाधी हा शब्द आलेला आहे. तर समाधी हा त्या काळामध्ये गुणवाचक शब्द होता. त्या काळामध्ये समाधीचे अशा प्रकारचे अर्थ हे आपल्याला समजून घ्यायचे आहे. तर ते म्हणतात की मला ती समाधी, त्या समाधीचा अभ्यास करायचा आहे आणि जे काही सांख्य तत्वज्ञान आहे त्याचा मला अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे. याप्रमाणे तपश्चर्येत गुंतलेले असताना आपण मला अशा प्रकारे आश्रय दिला व आत्यंतिक दया मला माझ्यावर दाखवली, परंतु आपणाला मला सोडून दूर जावे लागणार आहे असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या आप्त स्वकीयांना सोडताना मला जसे दुःख झाले तसेच मला दुःख होत आहे. गुरु श्री